ताईंची रेसिपी बनवून झालेली आहे आणि आता आपण बघणार आहोत सुनीता ताई आम्हाला काय दाखवणार आहे ते आज. काय बनवून दाखवणार आहात तुम्ही आज? आज मी तुम्हाला शाही कटलेट बनवून दाखवणार आहे. शाही कटलेट. अच्छा, मग साहित्य काय आहे याच्यामध्ये? साहित्य म्हणजे हा ब्रेड आणलाय आणि या ब्रेड मध्ये घालण्याकरता जे मिश्रण लागतं तर पिस्ता, काजू, बदाम, थोडं मीठ चवीला, बेदाणा, जरासं तिखट, अक्रोडाने बुद्धीची वाढ होते म्हणतात ना, स्मरणशक्ती वाढते, आणि जरासं मिरची आणि हे नंतर दही. अच्छा, हे एवढं आणलेलं आहे. हे तूप आहे. अच्छा, आणि ही शेव आणि दूध. असं दूध असं सगळं हे साहित्य आहे. बरं, ते सगळं शाही साहित्य आहे. हो, कारण काय माहितीये का, हल्ली सगळेजण म्हणजे ही पुढची पिढी हेल्थ कॉन्शियस असतात. त्यामुळे हे खायचं नाही, ते खायचं नाही. खरं ते त्यांचं वाढीचं वय असतं. बरोबर. आणि त्यावेळेस जर हे खाल्लं नाही तर हाडं बळकट कशी होणार, बरोबर, बुद्धीची वाढ कशी होणार. बरोबर. तर त्याच्याकरता हे त्यांना फसवून असं तयार करायचं आणि कटलेट देते सांगून ते द्यायचं. कटलेट म्हणजे आठवड्यात महिन्यात 2-3 दिलं तरी बस होतं. काय सुरुवात करायची आपण? सुरुवात म्हणजे अशी करायची की हे सगळं मिक्सर मधनं काढायचे आपल्याला. अच्छा, मग हे मिक्स करून घेऊया. आता हे सुद्धा जरासं गरम करून नंतर मिक्सर मधनं काढायला बरं पडतं. अच्छा, आता ह्याचं काय आहे, हे मी मिक्सर मधनं नाही काढलेलं, तर ह्याचं मी कात्रीने बारीक 4-5 तुकडे असे केले. तर एकाला 2 बेदाणे संबंध जातील, एकाला काही सुद्धा येणार नाही, म्हणून हे कात्रीने नंतर कापलेलं आहे. अच्छा, मग हे टाकायचं नाही का ह्याच्यामध्ये आता? अच्छा, मग ते दाखवायचं नुसतं. थोडंसं मीठ घातलंय आणि थोडंसं तिखट. नंतर हे आहे ना, हे अगदी बारीक केलं तर त्याची चव लागत नाही, आणि दाताखाली चांगलं लागतं, म्हणून मग याचे मी असे बारीक बारीक तुकडे केले. अच्छा, असे बारीक बारीक तुकडे केलेत. मग ते दाताखाली आली की छान लागतात. बरोबर. बरं, आता मिरची घालूया. हा, मिरची घालूया. मिरचीचा वास चांगला लागतो म्हणून थोडीशी घालायची. आणि आता हा बेदाणा जो आहे तो सगळा टाकायचा नाही, तर हाताने 2-3 तुकडे करायचे. अच्छा, किंवा कात्रीने सुद्धा कापलं तरी चालतं. बरोबर. असे. आणि आता शेव फक्त राहिली ना, की तिखट शेव. आता काय चालेल ना? कुठची चालते. हो, आता काय करायचं, हे आधी मिक्सर मधनं काढायचं. अच्छा, हा, आणि शेव मिक्सर मधनं काढली की याची चव जाते. बरोबर, म्हणून ही नुसती जरा बारीक करून घेतली. आता हे मिक्सर मधनं काढल्यानंतर ते ह्याच्यात मिक्स करायचं. अच्छा, ठीक आहे. मग आपण मिक्सर मधनं हे काढून घेऊया आणि मग शेव त्याच्यामध्ये ऍड. हो, चालेल. हे आपण ब्रेडचे राऊंड करून घेतलेत ना? हा, पहिल्यांदा ब्रेडचे सगळीकडनं कॉर्नर काढले, आणखी नंतर मग ह्याच्यात वाटीने असं गोल काढले. गोल. हा, जरा इंटरेस्टिंग दिसतंय. आता काय करायचं? आता काय करायचं, प्रत्येक पीस घ्यायचा, त्याला दूध लावायचं. अच्छा, मला सांगा, तुमच्या मिस्टरांचे तुम्हाला काय गुण आवडतात सगळ्यात जास्त? ते मला समजून घेतात. अच्छा, म्हणजे असं काय कधी म्हणजे मला कधी बरं नसलं तर त्यांच्या लगेच लक्षात येतं, कसं माहिती नाही, आणि मग ते मदत करतात किंवा थांब आपण बाहेरून जेवण आणूया. अच्छा, म्हणजे खूप जास्त भिजवून घ्यायचे का? हा, जास्त भिजवून घ्यायचं आणि नंतर मग जरा असं ह्याच्यामध्ये. अच्छा, तुमचे आणखीन काय छंद आहेत? मी क्रेपची फुलं करायला शिकले, ऑर्गंडीची फुलं करता येतात मला. आणि 1-2 जणांचे मित्र आले होते, त्यांनी ते बघितले आणि त्यांनी मला ऑर्डरच दिली, आम्हाला पण ही फुलं पाहिजे. अच्छा, तर म्हटलं ऑर्डर वगैरे मी काही घेत नाही, मी तुम्हाला करून प्रेमाने देते. आणि असं मग यांच्या ऑफिसमधून मला बरेच ऑर्डरच यायला लागल्या फुलांच्या. अशी ऍडव्हर्टाइजमेंट झाली, मला कळलंच नाही. मग मी बरेच दिवस अशी फुलं करत होते. अच्छा, हे झालं का? एक हे झालं. आता असे आपण अजून करून ठेवूया. ठीक आहे. छान, आपले हे कटलेट तयार आहेत. आता आपण तळूया का? तूप आहे ना? हो, हे तूप आहे. तुपामध्ये गाईचं तूप आहे. अच्छा, तुम्ही मोठी बहीण दोघींमध्ये, तर तुम्ही तुमच्या छोट्या बहिणीच्या बाबतीत कशी त्यांची जपणूक करायचा, किंवा असं कधी केलंय का की दादागिरी केले का कधी? किंवा दादागिरी कधी केली नाही, कारण ती जरा स्वभावाने शांत वगैरे अशी असल्यामुळे तिला कधी रागवायची वेळच नाही आली. जपून शाळेत न्यायचं, जपून आणायचं, असंच तिच्या बाबतीत मी केलेलं आहे.
मग तुमच्या बहिणीने बनवलेलं तुम्हाला काय आवडतं जास्त? ती खरी सुगरणच आहे म्हणायला हरकत नाही. हा. पण पुरणपोळी किती चांगली तुम्ही होते. मगाशी हो. बोलला होता. पुरणपोळी चांगली होते, नारळाच्या वड्या छान करते. अच्छा, मग हे झालं आता आपलं. आपण हो, हो. हे सगळे तळून घेऊया. तळून घेऊया. हो. तोपर्यंत आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागले. साहित्य आणि कृती लिहून घ्यायची. हो, तुम्ही चालेल. साहित्य कृती लिहून घ्या. शाही कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइसेस, पिस्ते, काजू, बदाम, मीठ, बेदाणे, तिखट, अक्रोड, हिरव्या मिरच्या, दही, साजूक तूप, शेव आणि दूध. कृती: प्रथम एका बाउलमध्ये काजू, पिस्ते, बदाम, मीठ, तिखट, अक्रोडचे तुकडे, हिरव्या मिरच्या आणि बेदाणे घालून हे मिश्रण वाटून घ्यावं. ब्रेडच्या स्लाइसेस गोल आकारात कापून घ्याव्यात. या तुकड्यांना दूध लावून त्यावर शेव आणि सुक्या मेव्याचं सारण ठेवावं आणि शाही कटलेट खरपूस तळून घ्यावी.